बेसिक आपण बघणार आहे की ट्रिग्नोमेट्री ॲक्च्युली असतं काय। तर आपण बघूया की ट्रिग्नोमेट्री असतं काय। तर ट्रिग्नोमेट्री हा पूर्णच्या पूर्ण राईट अँगल ट्रायंगलवरच तो डिपेंड असतो। याचा अर्थ पायथागोरस थेरम, या पायथागोरसची जी कंडिशन असते त्याचवर ट्रिग्नोमेट्री हा डिपेंड असतो। तुम्हाला माहिती असेल की पायथागोरस हा पूर्ण फक्त आणि फक्त राईट अँगल ट्रायंगलवरच डिपेंड असतं, त्यासाठी ट्रिग्नोमेट्री पण हा राईट अँगल ट्रायंगलवरच डिपेंड असणार आहे। तर आपण बघूया ज्या विद्यार्थ्यांना पायथागोरसचा थेरम जो तुम्हाला माहिती असेल, जसं हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द बोथ साइड स्क्वेअर, हा जो आपला पायथागोरसचा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला कसा आला आणि ह्याच फॉर्म्युलांचा वापर करून किंवा या गोष्टींचा राईट अँगल ट्रायंगलचा वापर करून पायथागोरस वरून त्याने ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म कसं केलेला आहे, आपण हा टॉपिक याच्यात बघणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंग तर एंडिंग पर्यंत बघितलं तर आय गॅरंटेड सांगतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजेल आणि ट्रिग्नोमेट्री बद्दल जी तुमच्या मनातली जी भीती आहे ती नक्कीच दूर होणार आहे। तर मी एक साधा एक्झाम्पल वरून किंवा एखाद्या फिगर वरून तुम्हाला समजवतो की त्यांचे फॉर्म्युले कसे आले, त्यांचा बेसिक कसं आला, तर ते आपण बघू आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते नक्कीच समजणार आहे। तर मी बघा एक राईट अँगल ट्रायंगल घेतलं, याचा अर्थ तुम्हाला समजलं की जो ट्रिग्नोमेट्री असणार आहे ते कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलवर असेल, मग ते कोणत्याही ठिकाणी असो, असं असो की ज्या ठिकाणी 90 डिग्री तयार होत असेल अशा राईट अँगल ट्रायंगलवरच हा पायथागोरस डिपेंड असतं आणि ते पायथागोरस वरूनच आपण काय करणार आहे तर ट्रिग्नोमेट्रीचा बेसिक आपण बघणार आहे। तर बघा मी एक काय केलंय, साध्या पद्धतीने एक राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे, त्याला कोणतं तरी आपण नाव देऊ। जसं आपण साधा ए बी आणि सी असं नाव देतो। हे तुम्हाला माहिती आहे की बी हा काय असेल राईट अँगल ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीचे असणार आहे। याच्यावर दोन पद्धतीची गोष्ट असतात, ज्याच्यामध्ये सपोज मी एक फिगर असं काढतो की हे ए बी सी डी मध्ये जो राईट अँगल ट्रायंगलच्या समोर म्हणजे 90 डिग्रीच्या समोर जो पण असेल तो काय असतो, हायपोटेनस असतो। काय असतो, हायपोटेनियस असतो। नंतर ऍडजेसंट आणि अपोजिट असतात, पण ऍडजेसंट आणि अपोजिट हा कशावर डिपेंड करतो, तर तुम्ही घेतलेला थीटा म्हणजे कोणता अँगल तुम्ही घेताय त्याच्यावर ते डिपेंड करतं। म्हणजे आपण काय करणार आहे, अपोजिट आणि जो ऍडजेसंट असणार आहे तो कशावर डिपेंड करतं, तर आपण कोणत्या अँगल घेतलेला आहे त्याच्यावर डिपेंड करतं। आता सपोज मी हा अँगल घेतो, हा अँगल याला मी थीटा घेतो, म्हणजे मला हा अँगल काढायचा असेल, बघा मला तुम्ही एक व्यवस्थित पद्धतीने कॉन्सन्ट्रेटने बघा, व्हिडिओ अजून स्टार्टिंग झालेला आहे, माझे लेक्चर अजून स्टार्ट झालेलं आहे, तुम्हाला हळूहळू पूर्ण इंटरेस्ट येत राहील, स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजत राहील आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ स्टार्टिंग तर एंडिंग पर्यंत पाहिलं तर तुम्हाला ऑब्विसली हा टॉपिक म्हणजे हा ट्रिग्नोमेट्री टॉपिक समजणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा। बघा याच्यामध्ये मी काय करतो, थीटा हा घेतलेला आहे। मी तुम्हाला बोललो की राईट अँगल ट्रायंगल मध्ये कोणताही अपोजिट साइड, याच्या म्हणतात जो 90 डिग्रीचा अपोजिट साइड जो असेल तो हायपोटेनिस, केव्हाही तो हायपोटेनिस असतो। पण आपण अपोजिट आणि ऍडजेसंट साइड ही कशी ठरवायची असते, तर याच्यावर तो काय करतो, अँगलवर डिपेंड करतो। आता सपोज हा अँगल म्हणजे सी अँगल हा मी थीटा घेतोय, तर हा थीटा घेतल्यानंतर याच्या अपोजिट म्हणजे कोणत्याला हा त्याचा काय आला, मग अपोजिट साइड आला, अपोजिट साइड ही त्याची आली आणि जो थीटा किंवा जो अँगल आपण घेतोय त्याच्या लगतची जो समोर असेल तो काय असेल, त्याची ऍडजेसंट साइड असेल, ऍडजेसंट साइड असणार आहे। तर हे तुम्हाला समजलं असेल की आपण हायपोटेनस कोणाला म्हणणार, ऍडजेसंट कोणाला म्हणणार आणि अपोजिट कोणाला म्हणणार। आता सपोज तीच फिगर मी इथे घेतो, हे फिगर इथे घेतला, हा 90 डिग्रीचा याचा असेल, हायपोटेनस हा असेल, हायपोटेनस हा असणार आहे। पण सपोज मी याला पी क्यू आर असा फॉर्म्युला घेतो, 90 डिग्री याच्यामध्ये मला थीटा हे काढायचा आहे, याचा अर्थ मी अँगल काय घेतलेला आहे, पी घेतलेला आहे। आता मी अँगल काय घेतलेला आहे, पी घेतलेला आहे, तर याचा अपोजिट साइड कोणता येणार आहे, हा असणार आहे। याचा अर्थ ही साइड काय असणार आहे, अपोजिट साइड असणार आहे। काय असणार आहे, अपोजिट साइड असणार आहे। नंतर ज्या थीटाच्या समोरची याची जी ऍडजेसंट असणार, तर ही त्याची काय असणार आहे, ऍडजेसंट असणार आहे, ऍडजेसंट साइड असणार आहे, ऍडजेसंट साइड असणार आहे। तर हे तुम्हाला समजलं असेल की राईट अँगल ट्रायंगल मध्ये जो 90 डिग्रीच्या समोर जो पण असेल तो केव्हाही हायपोटेनस असतो आणि अपोजिट आणि ऍडजेसंट हा कशावर ठरवलेला असतं, तर आपण कोणता अँगल काढतोय किंवा कोणता अँगल आपण घेतोय त्याच्यावरून ते घेत असतात। तर बघा इथं अँगल मी पी घेतला त्यावेळेस त्याच्या अपोजिट साइड हा आला,
इथं अपोजिट साईड हा होता, याचा अर्थ तुम्ही असं कन्फ्युजन नाही व्हायचं, तर आपल्यावर कशावर डिपेंड असतं, तर अँगलवर असतं. तर आता बघा, ह्याच आपण एखाद्या फिगरवरून आपण ट्रिग्नोमेट्री कशा पद्धतीने फॉर्म झाला ते आपण बघणार आहोत. तर आपण बघू है ना. आता मी एक फिगर घेतो. आता बघा, हा फिगर मी स्टार्टिंग तर एंडिंग पर्यंत याच्यावरूनच तुम्हाला समजवेल, ते त्याच्यामुळे समजणार. हा एक राईट अँगल ट्रायंगल मी घेतलेला आहे. ओके, हे राईट अँगल ट्रायंगल मी घेतलेला आहे, ज्याला मी काय दिलं आहे, सपोज ABC असं नाव दिलेलं आहे. याच्यात तुम्हाला समजलं असेल की मला हा थीटा काढायचा आहे. मला कोणता काढायचा, हा अँगल काढायचा. म्हणजे मी इथे अँगल C घेतोय. अँगल C घेतल्यामुळे अपोजिट साइड कोणती येणार, AB ही त्याची अपोजिट साइड असेल. नंतर हायपोटेनस काय असणार, AC त्याची हायपोटेनस असणार आहे, आणि ऍडजसंट काय असणार आहे त्याची, तर BC त्याची काय असणार आहे, ऍडजसंट असणार आहे. जर मी अँगल A घेतला असता, जर अँगल मी A घेतला असता, तर त्याची अपोजिट कोणती आली असती, BC त्याची अपोजिट आली असती. ऍडजसंट त्याची कोणती आली असती, AB त्याची ऍडजसंट आली असती, आणि हायपोटेनस कोणती आली असती, तर AC त्याची हायपोटेनस आली असती. पण आपण एकच फिगर वरून घेऊ, त्याच्यावरून तुम्हाला समजेल की ट्रिग्नोमेट्री फॉर्म कसा झालेला आहे. तर आता बघा, आपण अँगल C काढतोय, तर त्याच्यासाठी एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याकडे जे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, जसं आपण ज्याच्यामध्ये पायथागोरसच्या फॉर्म्युलामध्ये आपण डायरेक्टली जसं हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द बोथ साइड स्क्वेअर अशा पद्धतीने आपण जो फॉर्म्युला वापरत होतो, त्याच फॉर्म्युलाचे इथं आपण कसं करणार आहे, तर यांना आपण ऍडजसंट, अपोजिट आणि हायपोटेनस असं नाव देऊन आपण हे करणार आहेत. आणि या अपोजिट, ऍडजसंट आणि हायपोटेनस वरूनच जो ट्रिग्नोमेट्रीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि टॅन वगैरे जे सेक, कोसेक वगैरे जे असतात, ते सर्व गोष्टींचे फॉर्म झालेले असतात किंवा ते त्याच्यापासून तयार झालेले असतात. ते कसे झालेले असतात तर आपण बघू. तर हे त्याचे बेसिक फॉर्म्युले असणार आहेत. ते फॉर्म्युले तुम्हाला पाठच करावे लागणार आहेत, कारण की हे 6 फॉर्म्युले तुमचे पाठ झाले की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीचे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की याच फॉर्म्युल्यावर सर्वचे सर्व ट्रिग्नोमेट्री डिपेंड असणार आहे. तर बघा, एक महत्त्वाची गोष्ट कसं असणार, आपण पहिला असणार साइन. ओके, साइन आपण इथे थीटा एक जो अँगल C आहे त्याला थीटा मानले म्हणून आपण काय म्हणतो, साइन थीटा आपण घेऊ. साइन थीटा, सेकंड असेल कॉस थीटा, नंतर थर्ड असेल सपोज टॅन थीटा. ओके, आता ह्यांचे जे महत्त्वाची गोष्ट आपण सांगितलं, तर हे साइन टॅन वगैरे कसे लिहितात, तर तो हा राईट अँगल ट्रायंगल म्हणजे साइड, अपोजिट है ना, हायपोटेनस या कंडिशनवरून आपल्याला लिहिता येतात. तर बघा, आपल्याकडे रूल कसा असतो की जो साइनचा फॉर्म्युला असतो, तो साइनचा फॉर्म्युला केव्हाही अपोजिट अपॉन हायपोटेनस असेल तर तो काय असतो, साइन असतो. तर बघा, अपोजिट अपॉन हायपोटेनस याचा अर्थ आपण काय करणार, जर थीटा C हा थीटा घेतला तर त्याचा अपोजिट काय असणार आहे, अपोजिट हा त्याचा असेल अपोजिट है ना, हा असेल अपोजिट, हा त्याचा असेल ऍडजसंट आणि हा असेल त्याचा हायपोटेनस. ओके, हे त्याच्यात हायपोटेनस असणार, हे समजलं असेल हायपोटेनस. तर आता आपल्याला काय करायचं आहे, साइनचा फॉर्म्युला. साइनचा फॉर्म्युला आपल्याकडे काय आहे, तर साइन थीटा साठी आपल्याकडे फॉर्म्युला असणार आहे अपोजिट अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड अँगल थीटा, जो थीटा असेल त्या पद्धतीने आपण सिंपल साठी अपोजिट साइड, ओके, अपॉन हायपोटेनस काय असणार आहे, हायपोटेनियस हा फॉर्म्युला असणार आहे. याचा अर्थ तुम्हाला समजलं असेल की साइन साठी आपण केव्हाही कोणता फॉर्म्युला वापरणार, तर अपोजिट अपॉन हायपोटेनस हा आपण फॉर्म्युला वापरणार. आता मला सांगा, या फिगर मध्ये अपोजिट आपल्याला काय दिलंय, अपोजिट आपल्याला AB दिलेला आहे, अपोजिट आपल्याला दिलेला आहे AB है ना, आणि हायपोटेनस काय दिलं आपल्याला, AC काय दिलाय, AC. हे बघा, हे मी बेसिक घेतोय त्यामुळे तुम्हाला एवढं इझी वाटेल, पण आपण सिंपल पासून हळूहळू डिफिकल्ट कडे जाऊ. त्यामुळे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची जी भीती आहे ती तुमच्या मनातून ऑब्वियसली निघणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे समजणार आहे की आपण सर्वचे सर्व फॉर्म्युले कसे असेल त्या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित समजेल, व्यवस्थित पद्धतीने बघा. ओके, आता हे तुम्हाला समजलं असेल. नंतर आपण सेकंड घेऊ आपण काय, साइन नंतर कॉस थीटाचा फॉर्म्युला काय असतो, हे बघा, हे जे पण फॉर्म्युले ते सर्व फॉर्म्युले तुम्हाला लर्न करणं हा अति आवश्यक आहे, कारण की हे सर्व फॉर्म्युले पाठ झाल्यानंतर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री समजणार आहे. आणि त्याच्यासाठी फिगरवरून आपण कसे फॉर्म्युले लर्न करणार किंवा कसे लक्षात ठेवणार, त्यासाठी मी फिगरवरून तुम्हाला
हे फॉर्म्युले तुम्हाला समजवतो आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम इझी पद्धतीने हा आपला ट्रिग्नोमेट्री वाटेल. त्यावरून मी फिगरवरून तुम्हाला समजवतोय, ते तुम्ही बघा. साइनचे तुम्हाला समजलं असेल की अपोजिट अपॉन हायपोटेनस असेल म्हणजेच काय असणार आहे, साइन असणार आहे. इथं तुमची कोणती पण व्हॅल्यू असेल, मी समजण्यासाठी आपण जी फिगर घेतली त्याच्यावरून ही व्हॅल्यूज घेतलेली आहे. कॉस साठी काय असते तर ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. कॉसचा फॉर्म्युला काय असणार आहे, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस. काय असणार आहे, हायपोटेनियस है ना, हायपोटेनियस. आता सेकंड फॉर्म्युला तुम्हाला समजला असेल की जिथं पण साइन असेल तर आपण काय घेणार आहे, अपोजिट अपॉन हायपोटेनस. कॉस असेल तिथे काय घेणार, ऍडजस्टंट अपॉन हायपोटेनस आपण घेणार आहे. त्याच पद्धतीने मला सांगायचं, जर आपण अँगल थीटा सी काढतोय, थीटा सी काढतोय तर त्याचा ऍडजस्टंट कोणता असणार, ऍडजस्टंट असेल बीसी. ओके, बीसी अपॉन हायपोटेनस म्हणजे काय असणार, एसी. काय असणार आहे, एसी. हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर थर्ड फॉर्म्युला टॅन चा असेल, टॅन थिटा काय असतो तर अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. अपोजिट अपॉन ऍडजस्टंट हा काय असणार आहे, टॅन थिटा असणार आहे. तर बघा काय असणार आहे, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. ही काय असणार आहे, कोणाचं टॅनच्या फॉर्म्युला असणार आहे. ओके, हे काय असणार, टॅनच्या फॉर्म्युलासाठी. म्हणजे आपल्याला समजलं अपोजिट, याच्या अपोजिट काय आहे, ए बी. हा अपोजिट असेल म्हणजे काय असणार आहे, ए बी अपॉन ऍडजस्टंट म्हणजे काय, बीसी. ओके, हे तुम्हाला समजलं असेल. आता याच्यावरून जर आपण अँगल ए घेतला असता तर याचे जे आपल्याकडे एबीसी जे दिसते ते बदलून गेले असते, कारण की आपल्याकडे जो अँगल आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये जी साइड हायपोटेनस ऍडजस्टंट जे आपल्याला दिलेला आहे तो हायपोटेनस तोच राहिला असता, पण अपोजिट आणि ऍडजस्टंटची साइड आपल्याकडे बदललेली असते, त्यामुळे त्यांचं वेगळं आलं असतं. ओके, पण आपण लक्ष ठेवा की आपण फक्त सी अँगल काढतोय, त्यामुळे या कंडिशन मध्ये हा फॉर्म्युला लिहितोय. जर आपण अँगल ए काढला असता तर त्याचे म्हणजे अपोजिट आणि ऍडजस्टंट हे बदलून गेले असते. आता हे तीन फॉर्म्युले पाठ झाल्यावरून तुम्हाला लगेच तीन फॉर्म्युले पण करता येईल, ते एकदम इझी आहे. हे तुम्हाला समजलं असेल. आता इकडे लक्ष द्या, तुम्ही काय करू शकता, आपल्याकडे जे 6 फॉर्म्युले ते 6 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आहे. साइन, कॉस, टॅन ह्या 3 फॉर्म्युले तुमचे पाठ झाले तर त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, 3 फॉर्म्युले ऑटोमॅटिकली लक्षात ठेवू शकता. तर मग बघा, जर साइन हा कशासाठी लक्षात ठेवणार, तुम्ही साइन साठी तुम्ही काय लक्षात ठेवणार, कोसेक थीटा लक्षात ठेवणार. ओके, नंतर कॉस साठी काय लक्षात ठेवणार, तर कॉस साठी तुम्ही सेक लक्षात ठेवायचा, सेक थीटा. ओके, हे लक्षात ठेवणार. हे झाला आपला 4th फॉर्म्युला. हा असेल 5th फॉर्म्युला. 6th फॉर्म्युला. टॅन साठी काय लक्षात ठेवणार, तर कॉट लक्षात ठेवणार. काय ठेवणार, कॉट थीटा. ओके, आता काय करणार, साइन साठी आपण लक्षात ठेवलंय कोसेक, तर त्याचं उलट लिहायचं. जसं साइन हा काय असेल, अपोजिट अपॉन हायपोटेनस असेल, तर कोसेक काय असणार आहे, हायपोटेनस अपॉन अपोजिट असेल. काय असेल, हायपोटेनियस साइड अपॉन अपोजिट साइड. काय असणार आहे, अपोजिट साइड. हे समजलं तुम्हाला. साइनचे उलट काय असेल, कोसेक असेल. ओके, साइनचा उलट काय असेल, कोसेक असेल. त्याच पद्धतीने कॉस थीटाचा उलट म्हणजे कसं असेल, हायपोटेनियस साइड अपॉन ऍडजस्टंट साइड हा काय असणार, आपला सेक असणार आहे. त्या पद्धतीने टॅन हा काय असणार, ते कॉट. तर कॉटचा उलट काय असेल, ऍडजस्टंट अपॉन अपोजिट. काय असणार, ऍडजस्टंट साइड अपॉन अपोजिट साइड. काय असणार आहे, अपोजिट साइड. हे तुम्हाला समजलं असेल. याचा अर्थ आपण एका 3 फॉर्म्युलावरून आपण काय करू शकतो, 3 फॉर्म्युला लक्षात ठेवणार. त्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युले तुम्ही पुन्हा 2-2, 3-3 वेळेस लिहा, अंडरस्टँडिंग करा. फिगरवरून कसे आले ते तुम्ही समजा, तर त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. तुम्ही काय करणार, जसं मी काय करणार, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर आपला हा ए बी सी हा थीटा मी काढलेला आहे, तसंच तुम्ही होमवर्क म्हणून काय करा, ए याला थीटा माना आणि यानुसार तुम्ही ह्या फॉर्म्युलाला अजून लिहा, तर तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. आणि याच्यावरून कोणता अपोजिट, कोणता ऍडजस्टंट आणि कोणता हायपोटेन्यूस आहे ते तुम्हाला समजणार आहे. हे तुम्हाला समजलं असेल. हे बेसिक फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले तुम्हाला समजल्यावरच तुम्हाला पूर्ण ट्रिग्नोमेट्री समजणार आहे. तरी तुम्हाला समजलं असेल की साइन काय असणार आहे, साइन
उलटा जर घेतला साइनचा फॉर्म्युला असेल काय तर ऑपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, कॉसचा ऍडजसंट अपॉन हायपोटेन्यूस, टॅन साठी ऑपोजिट अपॉन ऍडजसंट आणि ते तीन फॉर्म्युलाला फक्त लक्षात काय ठेवणार साइन साठी कोसेक असेल, कॉस साठी सेक असणार आहे आणि टॅन साठी कॉट असणार आहे। यांच्या उलट जर केलं तर ते फॉर्म्युले तयार होऊन जातील। मग त्याच पद्धतीने दुसरे पण फॉर्म्युला आपण याच्यावरून करू शकतो। जसं आता तुम्हाला समजलं की साइन आणि कॉस, साइन आणि कॉस आता याच्या पद्धतीने आता बघा यांची पण फॉर्म्युले तयार होतात। जसं आपण काय केलं साइन थीटा इज इक्वल टू कॉस म्हणजे 1 अपॉन जर कोसेक असेल, कोसेक थीटा असेल, कोसेक थीटा असेल ओके तर ही त्याची काय असणार 1 अपॉन कोसेक थीटा म्हणजे काय असेल साइन थीटा असेल। हे तुम्ही असं लिहू शकता किंवा जर तुम्ही असं लिहिलं जर कोसेक थीटा तुम्हाला दिलं असेल, कोसेक थीटा दिलं असेल तर तुम्ही त्याला 1 अपॉन साइन थीटा पण लिहू शकता। काय लिहू शकतात 1 अपॉन साइन थीटा पण लिहू शकतात। तसं सेकंड फॉर्म्युला आपण एक कॉसचा आपण जर घेतला, जर आपण कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन काय असेल तर सेक थीटा असणार आहे, सेक थीटा है ना। किंवा और आपण जर आपण सेक थीटा लिहिला, सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा पण आपण लिहू शकतो ओके। त्याच पद्धतीने जर आपण टॅनचा लिहिला तर टॅन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा आपण लिहू शकतो है ना। काय लिहू शकतो टॅन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा आपण लिहू शकतो। किंवा आपल्याला जर कॉट थीटा असेल काय असेल कॉट थीटा असेल तर आपण त्याला 1 अपॉन टॅन थीटा पण लिहू शकतो। आणि आपण रॅशनल इरॅशनल नंबर मध्ये तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल, एक वेळेस तुम्ही जर नाही समजलं असेल तर पुन्हा त्याला व्हिडिओला पुन्हा पहा। आणि आतापर्यंत जर तुम्ही पवार अकॅडमी या चॅनलवर जर न्यू व्ह्यूअर असाल, तुम्ही पहिल्या वेळेस हा व्हिडिओ पाहत असाल आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या पवार अकॅडमी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खाली आपल्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करून पवार अकॅडमी चॅनलला सबस्क्राइब करा, नंतर बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशनच्या ठिकाणी क्लिक करा ओके। हे तुम्हाला समजलं असेल। आता याच्यावरूनच आपण काय करू शकतो की जसं आपल्याला बघा याच्यावरून आपण भरपूरशे एकाच फॉर्म्युलावरून भरपूरशे फॉर्म्युला आपण काय करू शकतो काढू शकतो। तरी तुम्हाला समजलं असेल। आता याच कंडिशनवरून आपण काय करणार आहे की त्यांची जे आयडेंटिटीज असतात ते कशा प्रूव्ह करू शकतात ते, कारण की हे सर्व ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक टॉपिक आहेत। कारण तुम्हाला हे जर व्यवस्थित समजलं तरच तुम्हाला ट्रिग्नोमेट्री व्यवस्थित समजणार आहे। त्यासाठी मी पहिल्या लेक्चरमध्ये हे घेतलं आहे, याचं मी स्टेप बाय स्टेप लेक्चर काढत राहील आणि स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्री टॉपिक हा किती इझी आहे ते मी सर्व घेणारच आहे ओके। हे तुम्हाला समजलं असेल। याच्यावरून अजून तुम्ही काय करू शकता तर तुम्ही एकाच फॉर्म्युलावरून भरपूरशे फॉर्म्युले काढू शकतात, कुठे मल्टिपल कुठे डिव्हिजन। आता हे तुम्हाला समजलं असेल की आपण काय केलं साइन वरून कोसेक काढला, कॉस वरून सेक काढला, टॅन वरून आपण काय काढला कॉट काढला, हे आपल्याला समजलं आहे। त्याच पद्धतीने आपण काय केलं त्यावरून त्याचे फॉर्म्युला हे केलं। आता आपण सपोज असं पण लिहू शकतो है ना, आता आपण असं पण लिहू शकतो आपल्याकडे फॉर्म्युला कसा आहे आपण सपोज साइन है ना, साइन थीटा इंटू कोसेक थीटा इज इक्वल टू 1। आता हे फॉर्म्युला मी कशावरून लिहिलं तर बघा मी असं लिहिलेलं आहे साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा। हा आपल्याकडे अशी व्हॅल्यू आहे। तुम्हाला माहिती असेल की जर कोणत्याही दोन गोष्टीला इज इक्वल टू असेल तर आपण क्रॉस मल्टिपल करतो, मध्ये याच्याशी याला याच्याशी याला, आणि तर काय नसेल तर काय असेल 1 असतो, मध्ये 1 1 जा 1 आणि याची मल्टिपल केली तर काय असेल साइन थीटा इंटू कोसेक थीटा, म्हणजे हा अजून एक फॉर्म्युला तयार झाला। मग अशा पद्धतीने आपण ट्रिग्नोमेट्रीचे एकाच फॉर्म्युलावरून भरपूरशे फॉर्म्युले आपण काय करू शकतो तर तयार करू शकतो। त्यासाठी पूर्ण फॉर्म्युले पाठ करण्याची काय आवश्यकता नसते, फक्त आपण काय करायचं त्याला अंडरस्टँडिंग करायचा, समजून घ्यायचा, आणि हे गोष्टी जर आपल्याला सर्व समजले तर आपल्याला कोणत्याही फॉर्म्युलांची अडचण होत नाही। तर अशाच पद्धतीने आपण सर्व फॉर्म्युले तयार करू शकतो। जसं हे समजलं त्यानुसार सेकंडचं बघा कोसेक cos थीटा इंटू सेक थीटा इज इक्वल टू 1 पण आपण लिहू शकतो। सेकंड फॉर्म्युला असं लिहू शकतो, याच्याशी याला आपण मल्टिपल करणं म्हणजे काय cos थीटा इंटू मल्टिपल केलं तर सेक थीटा इज इक्वल टू 1 आपण लिहू शकतो। त्याच पद्धतीने हे झालं थर्ड फॉर्म्युला आपण टॅन कॉटचे आपण पण असे फॉर्म्युले आपण तयार करू शकतो। हे तुम्हाला समजलेलं असेल ओके। तर आपण काय केलं ह्या टॉपिक मध्ये आपण काय केलं तर या टॉपिक मध्ये आपण की राईट अँगल ट्रायंगल जो ट्रिग्नोमेट्रीचा जो पायथागोरस थेरम आहे त्याच्यावरच हा सर्व टॉपिक डिपेंड आहे, आणि त्याच्यावरून आपण जो आतापर्यंत पायथागोरसचा फॉर्म्युला आपण वापरत होतो त्या फॉर्म्युलाला फक्त आपण ऑपोजिट ऍडजसंट साइड देऊन आपण त्याला साइन
साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉटमध्ये आपण त्याला काय केलं, कन्वर्ट केलं. आणि ते कन्वर्ट कसं झालं त्यासाठी आपल्याकडे जे बेसिक फॉर्म्युला होते ते तुम्हाला समजलेच असेल की कोणता अपोजिट कसं साइनला कोणता फॉर्म्युला आहे त्या पद्धतीने आपण सर्वे करू शकतो. हे सर्व आयडेंटिटीजच्या बेसिक फॉर्म्युला आहेत, त्याच्यावरून आपल्याला हे फॉर्म्युलावरून आपण काय केलेलं आहे तर दुसरे फॉर्म्युले पण तयार केलेले आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही पण प्रॅक्टिस करा, तुम्हाला ऑब्विसली समजणार आहे की हे सर्व तुम्हाला कशा पद्धतीने असणार आहे. आपण या फॉर्म्युलामध्ये ज्या पद्धतीने आपण केलं की राईट अँगल ट्रायंगलवरून कसे फॉर्म्युला घेतले, त्याच्यावरून कशी आयडेंटिटीचे फॉर्म्युले घेतले, त्याच्यावरून कसे आपण फॉर्म्युले केले, अशा पद्धतीने आपण भरपूरसे फॉर्म्युले तयार करू शकतो. हे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल, त्यामुळे हा पॉवर अकॅडमी चॅनलचा जो व्हिडिओज आहे हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पुढच्या लेक्चरला आपण ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटीज म्हणजे कशा पद्धतीने प्रूव्ह करणार ते आपण बघणार आहोत. आपला हा सेकंड टॉपिकचा लेक्चर असणार आहे. ओके, त्याच्यासाठी सर्व व्हिडिओ पाहिल्यामुळे धन्यवाद आणि प्रॅक्टिस नक्की करा. ओके.